महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला। खाकी वर्दी अंगावर चढवण्याचं अश्विनी यांचं स्वप्न अपूर्णच राहिलंय। नक्की घडलंय काय पाहूयात त्यात संदर्भातला हा रिपोर्ट। PSI परीक्षेत अश्विनी केदारी राज्यातून अव्वल, पण अश्विनीची आयुष्याची झुंज ठरली अपयशी। उकळतं पाणी अंगावर पडून घात, सर्वत्र हळहळ। पुण्याच्या दुर्गम पाळू गावात शिकणाऱ्या अश्विनी केदारी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करत जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्नाच्या उंबरठ्यावर त्या पोहोचल्या होत्या। परंतु नियतीला त्यांचा पुढील प्रवास मान्य नव्हता। 29 ऑगस्टच्या पहाटे घरातील गिझरमधून सांडलेलं उकळतं पाणी अंगावर पडून अश्विनी या गंभीर जखमी झाल्या। तब्बल 10 दिवस त्यांचा मृत्यूशी लढा सुरू होता, मात्र त्यांचा हा लढा अपयशी ठरला। अश्विनी यांच्या जाण्याने कुटुंबावर, गावावर आणि संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे। त्याला साधारणपणे नकळत डायरेक्ट झाले, चुकून जागा आल्यानंतर त्यांचे बटन पाणी जास्त तापल्यामुळे ती वाफ निघायला आली, पाणी पाणी बंद करेल ते बटन बंद केलं। परंतु ड्रम खोलताना एक जण मग खोलून एक जण मग बाथरूम मध्ये होता गेली, तो ड्रम डायरेक्ट तिच्या अंगावरती झाला आणि ती पाण्याच्या थारोळ्यामध्ये पडली। तिला पळता येईनी, इकडे सर तिकडे सर, संपूर्ण हात आणि पाय पाडण्याची बाजू, फक्त तोंडाचा चेहरा फक्त राहिला। खेडमधील पाळूमध्ये 1ली ते 10वी अश्विनी यांचं शिक्षण झालं। मग 11वी आणि 12वी खेडमध्ये झाली। पुढील शिक्षण पुण्यात घेतलं। त्या मेकॅनिकल इंजिनियर होत्या। पुढे त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली, त्यात त्यांना यशही मिळालं। त्यांना DYSP किंवा जिल्हाधिकारी व्हायचं होतं। अश्विनी यांना 10वीत 93% गुण मिळाले होते। त्या शाळेतील टॉपर होत्या। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवून त्यांनी गावाचं, शाळेचं आणि कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं होतं। पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। MPSC क्लिअर केल्यानंतर तिची इच्छा होती की DYSP बनायचं आणि DYSP पण बनायचं आणि त्याच्यानंतर लाल दिव्याची गाडी घेऊन गावामध्ये यायचं, सगळ्यांना प्राऊड फील करवायचं, तेवढंच तिची इच्छा होती। त्याच तर सगळ्यात खूप दुःख आहे। पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ती आहे, आता ती ट्रेनिंगला गेली, येईल, आता थोड्या वेळात येईल, म्हणजे आम्हाला विश्वास बसत नाही कोणाचाच। हातातोंडाशी आलेला घास एक परमेश्वराने तिच्या हिरावून घेतला असं म्हणावं लागेल आणि तिला आपल्यातून जावं लागलं। हे तिच्या कुटुंबावर एक खूप मोठा आघात आणि गावावर देखील आहे। आम्हाला खूप याचं दुःख झालेलं आहे। अशी घटना व्हायला नव्हती पाहिजे। अश्विनी यांचा संघर्ष, त्यांची मेहनत आणि खाकी वर्दीची आस आज प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरते। अश्विनी यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण त्यांच्या आठवणी कायम जिवंत राहतील। साईदीप ढोपळे, लोकशाही मराठी, खेड, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।